नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवलेस ब्लाउज आणि आणि बॅक डीप नेक असा ब्लाउज पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी आपण अगोदर पेपर कटिंग पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण अस्तरवर कटिंग आणि ब्लाउजच्या मेन कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग असं सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण हा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर तुम्ही परफेक्ट असा ब्लाऊज शिकणार आहात. तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, सर्वात अगोदर आपण इथे एक न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे. बघा, इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच आणि त्यामध्ये 1 इंच ऍड करून आपल्याला इथे 16 इंच घ्यायचं आहे. तर 16 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता सरळ रेष ओढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप. तर गळ्याचं माप घेण्यासाठी आपण इथे 5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण गळा रुंदी, तर गळा रुंदी आपण इथे 3 इंच घेतलेली आहे. शोल्डर छोटं पाहिजे तर शोल्डर इथे आपण 2 इंचाचं घेतलेलं आहे. आता इथे मुंड्याचं माप 6 इंच घेतलेलं आहे. 6 इंचावर मार्किंग करून असे सरळ रेष ओढून घेऊया आणि त्यानंतर इथे आडवी ही रेष ओढून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे रेष ओढून घेतलेली आहे. आता छातीचं माप टाकायचं आहे. तर आपल्या छातीचं माप आहे 8.5 इंच. तर 8.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि पुढे आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच सोडायचं आहे. तर बघा, इथे मी 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. आता त्यानंतर कमरेचं माप, तर कमरेचं माप आहे 7.5 इंच आणि 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलेली आहे. आता सरळ रेष ओढून घेऊया. त्यानंतर आपल्याला फिटिंगची जी सरळ रेष आहे तीही आपण इथे ओढून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आता इथे आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता ही शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता बघा, इथे गळा रुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 7 इंच घेतलेली आहे. तर हा ब्रॉड गळा आहे तर त्यासाठी इथे मी 7 इंच घेतलेला आहे. आता ह्या पद्धतीने आपण इथे बॉक्स तयार करून घेऊयात. आता इथे प्रिन्स कटचा टक्स पॉइंट आपण काढलेला आहे. शोल्डर पासून खाली 10 ते 10.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि काच बटन पट्टी पासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1 आणि 1.5 इंचावर अशा 2 मार्किंग करून घेतलेल्या आहेत आणि मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हा आकार थोडासा इथे डार्क करून घेते जेणेकरून व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल यासाठी. आता लगेच इथे आपण गळ्याचाही आकार देऊन घेऊया. तर गळ्याचा इथे आपल्याला थोडासा पान आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याचा कोणताही आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर वरचा जो टक्स पॉइंट काढलेला आहे तिथून आपल्याला असं मुंड्यामध्ये सरळ प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे टक्ससाठी 2 इंचावर मार्किंग करायची आणि ती मार्किंग आपल्याला पुढे वाढवून घ्यायची आहे. तर पुढे आपण 2 इंचावर मार्किंग करून सरळ रेष ओढून घेऊया आणि मुंड्याच्या साईडने आपण इथे पाव इंच वाढवून घेतलेले आहे. तर ते शिलाईमध्ये जाईल एवढं आपण इथे वाढवलेलं आहे. आता इथे आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, परफेक्ट असा आपण इथे प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता. आता इथे पूर्ण आपली मार्किंग करून झालेली आहे. आता आपण किती मापे घेतलेली आहे ते परत एकदा पाहूयात. तर बघा, इथे आपण 2 इंच घेतलेला आहे. गळा घेतलेला आहे 3 इंच. शोल्डर आपल्याला छोटच पाहिजे त्यासाठी इथे 2 इंच घेतलेला आहे. मुंड्याचं माप घेतलेलं आहे 6 इंच. छातीचं माप घेतलेलं आहे 8.5 इंच प्लस 2 इंच. त्यानंतर आपली गळा उंची घेतलेली आहे 7 इंच आणि मागचा गळा आपण इथे कट केलेला नाही. आता आपण तो कट करून घेऊयात. तर बघा, खालच्या साईडने आपण इथे कट केलेला आहे. वरचा जो मुंडा आहे तो मागचा आहे तर तो आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे. वरचा मुंडा कट करून झाल्यावर आपल्याला इथे थोडासा कट टाकून घ्यायचा आहे आणि त्या कट वरून आपल्याला मागच्या पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊयात आणि हा पेपर इथे आपण सेंटर मधून कट करून घेऊयात जेणेकरून समोरची आणि मागची बाजू वेगवेगळी होईल.
तर बघा सेंटर मध्ये कट करून झाल्यावर आपल्याला समोरची बाजू आहे तर ती बाजूला ठेवून घ्यायची आहे. इथे अर्ध्या इंचावर मार्किंग करून अशी क्रॉस रेष ओढून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने ब्लाऊज जर कट केला तर फिटिंग अगदी परफेक्ट येते आणि मागच्या बाजूने बऱ्याच जणीला ब्लाऊज उचलण्याचा प्रॉब्लेम येतो तर तो प्रॉब्लेम येत नाही. तर त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता इथे गळा रुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची इथे 12 इंच घेतलेली आहे. आणि खालच्याही साईडने आपण 3 इंचावर मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घेऊयात. आणि आता ह्या बॉक्स मध्ये आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा गळा खूप डीप आहे तर त्यासाठी इथे आपण गळ्याच्या मार्किंगच्या बाहेर आपण 1.5 ते 2 इंचावर असा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता इथे गळ्याची ही मार्किंग करून झालेली आहे. लगेच आता आपण हा गळा इथे कट करून घेऊयात. तर बघा जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मागच्या बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आता इथे समोरच्या बाजूची आपण इथे कटिंग करून घेऊया. तर हा भाग आपण इथे बाजूला ठेवून घेऊयात. आता सर्वात अगोदर आपण इथे समोरचा गळा कट करून घेऊयात. तर बघा जशी मार्किंग केलेली आहे सेम तसाच गळा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा प्रिन्स कट कट करून घेऊयात. आपला मुंढा कट करायचा राहिलाय तोही आपण लगेच इथे कट करून घेऊयात. आता दोन्ही बाजूचा आपण इथे मुंडा कट करून घेतलेला आहे. आता जो प्रिन्स कटचा जो मधला आकार होता तोही इथे कट करून घेतलेला आहे आणि साईडलाही कट करून घेऊयात. आता इथे थोडस क्रॉस मध्ये कट करून घेऊयात जेणेकरून आपल्याला फिटिंग टाकायला सोपं जाईल. तर बघू शकता आपली पेपर कटिंग इथे तयार झालेली आहे. आता ही पेपर कटिंग वापरून आपण अस्तरवर ब्लाउज कट कसा करायचा तोही इथे पाहूयात. तर बघा त्यासाठी इथे आपण कॉटनचा अस्तर घेतलेला आहे आणि त्याची डबल फोल्ड अशी घडी करून घेतलेली आहे. आता इथे मागच्या बाजूने आपल्याला बटन करायचे आहे तर त्यासाठी आपण ओपन बाजूकडूनच मागची बाजू ठेवून घेतलेली आहे आणि जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून आपल्याला इथे समोरची बाजू ठेवून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो आपल्याला बॅक हुक पाहिजे असतील तर आपण बॅक साइड ओपन भागाकडून ठेवली तरी चालते आणि आपल्याला समोरची बाजू ही बंद बाजूकडूनच ठेवून घ्यायची असते. तर बघा इथे पेनने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून ही मार्किंग अगदी परफेक्ट अशी येईल. आपण जर खडून ही मार्किंग केली तर माप थोडस वाढीव होते तर त्यासाठी आपल्याला इथे पेननेच मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे मागची बाजू आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर मार्किंग करताना आपला पेपर हा क्रॉस बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या ब्लाउज पीसची जी घडी आहे ती अगदी व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मागच्याही बाजूची आपली कटिंग करून झालेली आहे. आता इथे प्रिन्स कटची जी कटोरी आहे तर त्या कटोरीची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर बघा आपली परफेक्ट अशी मार्किंग ही करून झालेली आहे. आता आपला हा पेपर आहे तो आपल्याला उचलून बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथून हा ब्लाउज आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट होत्या की आपण पेपर कटिंग वापरून ब्लाउज कट कसा करायचा. तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे पेपर कटिंग वापरून ब्लाउज कट करायचा आहे. तर बघा इथे प्रिन्स कटची कटोरी कट करून झालेली आहे. आता इथे मागचा गळा आहे तोही आपण इथे कट करून घेऊयात. मुंड्याचा आकार कट करताना अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार जर कमी जास्त झाला तर आपला ब्लाउज बिघडतो, ब्लाउजला झोळ येतो, बाही ओढल्या जाते. तर त्यासाठी आपला मुंड्याचा आकार परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो आपली इथे अस्तरवर कटिंग करून झालेली आहे. आता इथे समोरचा गळाही आपण कट करून घेऊयात. समोरचाही गळा आपला डीप आहे आणि समोरची बाजू बंद बाजू आहे. तर बघा अस्तरवर आपली कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला ब्लाउजच्या मेन कपड्यावर टाकून ही कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा ब्लाउजचाही डबल फोल्ड असा कपडा करून घेतलेला आहे. तर बघा हा खूप सुळसुळा कपडा आहे तर कपडा खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित असा कपडा आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे.
आता इथे मागची बाजू आपण ठेवून घेऊयात. आता आपल्याला ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट करताना आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मागची बाजू ठेवून झाल्यावर लगेच आपल्याला बंद बाजूकडून समोरची बाजू ठेवून घ्यायची आहे. तर आपला हा बॅक हुकचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी आपल्याला समोरच्या साईडने बंद बाजू ठेवून घ्यायची आहे आणि इथे प्रिन्स कटची कटोरी ठेवून घेतलेली आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून कट करून घ्यायचं आहे. साईडने थोडासा कपडा ठेवूनच इथे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला अस्तरवर कट करताना परफेक्ट माप काढायचा आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे, तर त्या मेन कपड्यावर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा सोडायचा आहे आणि तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मुंड्याच्या साईडने आपण कपडा कट करून घेतलेला आहे. आता मागची ही बाजू आपली कट करून झालेली आहे. आता आपल्याला इथे प्रिन्स कटची कटोरी कट करून घ्यायची. तर बघा, इथे प्रिन्स कटची कटोरी कट करून झालेली आहे आणि मैत्रिणींनो, आपला ब्लाऊजच्या मेन कपड्यावर सुद्धा कट करून झालेला आहे. तर हा ब्लाऊज आपण लगेच शिवून घेऊयात. तर बघा, ही आहे प्रिन्स कटची कटोरी, हा आहे समोरचा भाग आणि हा मागचा भाग. तर सर्वात अगोदर आपण इथे समोरचा भाग शिवून घेऊया. तर त्यासाठी आपण ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. तर बघा, गळा खालच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने अगदी व्यवस्थित असा आपल्याला हा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 ठिकाणी इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. हा कपडा खूप सुळसुळा आहे. कपडा इकडे तिकडे जाणार नाही आणि कपड्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर त्यासाठी ह्या टाचपिन लावणंही खूप गरजेचं आहे. तर बघा, अजून 1-2 ठिकाणी आपण इथे टाचपिन लावून घेऊयात. आता आपल्याला इथे कडेकडेने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि एकसारखीच इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन उचलवून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता, आपण एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि मागच्या बाजूने आपल्याला बघायचं आहे गळ्याचा आकार व्यवस्थित आलाय का. तर अगदी व्यवस्थित असा गळ्याचा आकार आलेला आहे. आता इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. शिलाईच्या बाहेर जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते आणि गळ्याचा आकारही छान येतो, तर त्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. आता इथे टाचपिन काढून घ्यायची आहे आणि मधल्या साईडने आपल्याला कपडा टाकून इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही दाब शिलाई आपल्याला अस्तरच्या साईडने एकसारखी शिलाई मार्जिन देऊन दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याला वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही आणि अस्तरचा कपडा बाहेरही येणार नाही. तर यासाठी ही दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे. तर बघा, दाब शिलाई देऊन झाल्यावर आता आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अगदी कडेकडेने शिलाई टाकून आपण इथे अस्तर फिटिंग करून घेऊयात. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, अगदी कडेकडेने कपडा व्यवस्थित करून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, सध्या डीप नेक आणि स्लीवलेस ब्लाऊजचा खूप ट्रेंड आहे. तर त्यामुळे हा ब्लाऊज इथे मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. तर बघा, आपला गळा ही फिनिशिंग सहित तयार झालेला आहे आणि आपण अस्तर फिटिंग सुद्धा फिनिशिंग सहित तयार केलेला आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
तर बघू शकता फिनिशिंग किती छान अशी आलेली आहे. आता इथे आपल्याला प्रिन्स कटची जी कटोरी आहे तर ती आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा त्यासाठी इथे आपण उलट्या साईडने कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हा कपडा खूप सुळसुळा आहे तर त्यासाठी इथे अगदी सावकाश शिलाई टाकून घेते. शिलाई टाकून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा. तर बघा इथे आपली प्रिन्स कटची कटोरी फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. लगेच आता दुसऱ्याही साईडची आपल्याला प्रिन्स कटची कटोरी तयार करून घ्यायची. मैत्रिणींनो, ही डिझाईन कटिंग करण्याची पद्धत आणि शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कशाचा करायचा तोही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला प्रिन्स कटची कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा खालची जी बाजू आहे तर ती सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर प्रिन्स कटची कटोरी आहे ती उलट्या साईडने ठेवून आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला प्रिन्स कटचा जो पफ आहे तो अगदी व्यवस्थित असा येतो. आता लगेच आपण इथे डबल शिलाई देऊन घेऊयात. शिलाई टाकताना कपडा कुठेही दुमडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा एक प्रिन्स कटची कटोरी आपली जोडून झालेली आहे. लगेच आपण दुसऱ्याही बाजूची प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात. तर दुसऱ्या बाजूची प्रिन्स कटची कटोरी जोडताना प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि इथे आपल्याला लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. प्रत्येक साईडने आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर उकलणार नाही यासाठी. तर बघू शकता आपला प्रिन्स कटचा पफ सुद्धा खूप छान आलेला आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. टक्स टाकल्याने प्रिन्स कट हा चपटा होत नाही आणि फिनिशिंग सहित छान बसतो. तर त्यासाठी हे टक्स टाकणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता आपली फिनिशिंग सहित समोरची बाजू आपली जोडून झालेली आहे आणि गळाही सुंदर असा तयार झालेला आहे. लगेच आता इथे मागची बाजू आपण तयार करून घेऊयात. तर मागची बाजू तयार करण्यासाठी आपण इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. ब्लाऊजचा मेन कपडा इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अस्तर ठेवून टाचपिन लावून घ्यायचे आहेत. शोल्डर कमरेच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने व्यवस्थित असा अस्तर इथे ठेवून घ्यायचा आहे. टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याच्या साईडने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. अगोदर आपण इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घेऊयात, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. इथे वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज कमी वेळेमध्ये तयार होतो. जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे आणि कपडा फिरवून घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे. यामुळे गळ्याचा जो कोन आहे तो अगदी व्यवस्थित असा तयार होतो. आता एक्स्ट्राचा कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. कट देऊन झाल्यावर ह्या टाचपिन आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत आणि हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे.
आणि लगेच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या साईडने आपण अगोदर दाब शिलाई देऊन घेऊयात. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता इथे काज बटन पट्टीच्या साईडने आणि आता गळ्याच्या साईडने अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना एकसारखी शिलाई मार्जिन देऊन इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा दोन्ही कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता लगेच साईडने फिटिंग आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायची. तर कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता फिनिशिंग सहित आपली एक बाजू तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची आहे. तर सेम आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरी बाजू तयार करायची आहे. तर त्यासाठी मी इथे एकच बाजू व्हिडिओ दाखवलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आपण इथे दुसरी बाजू दाखवलेली नाही, पण सेम त्याच पद्धतीने दुसरी ही बाजू तयार करायची. आणि बघू शकता फिनिशिंग सहित आपला सुंदर असा गळाही तयार झालेला आहे. आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊया. तर शोल्डर जोडण्यासाठी आपला हा डीप नेक आहे, तर त्यासाठी इथे गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच शोल्डर खाली घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर गळा उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम येणार नाही. यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच शोल्डर खाली करायचा आहे. तर बघा इथे शोल्डरला शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे स्लीवलेस ब्लाउज आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे इथे मुंड्याच्या साईडने आपल्याला इथे गोट देऊन घ्यायचा आहे. आता अगोदर इथे आपण खालच्या साईडने शिलाई टाकून घेऊयात. आपण 1 इंचाचा जो कपडा सोडलेला होता तर तो कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना मागच्या बाजूला जोडूनच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून मागचा आणि समोरची बाजू व्यवस्थित अशी तयार होईल. तर बघू शकता मागची आणि समोरची बाजू तयार झालेली आहे. तर आता इथे आपल्याला मुंड्याच्या साईडने गोट द्यायचा आहे. त्यासाठी आपण इथे 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती इथे दुमडून घेतलेली आहे. आता ही पट्टी दुमडून झाल्यावर आपल्याला इथे मुंड्याच्या साईडने एकसारखी शिलाई मार्जिन देऊन आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. गोटपट्टी देताना एकसारखी शिलाई मार्जिन देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी येईल यासाठी. मैत्रिणींनो, सध्या हे स्लीवलेस ब्लाउज खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे आपल्याला अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दाब शिलाई देण्याच्या अगोदर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने आपली जी गोटपट्टी आहे तर ती फिनिशिंग सहित छान तयार होते. त्यासाठी इथे कट देणं खूप महत्वाचं आहे. दाब शिलाई देताना एकसारखी शिलाई मार्जिन दाब शिलाई द्यायची आहे. तर मी पुन्हा पुन्हा सांगते, आपण शिलाई देताना एकसारखी शिलाई देऊन घ्यायची. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला ब्लाउजला फिनिशिंगसाठी ह्या टिप्स खूप गरजेच्या आहेत. आता लगेच आपण दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घेऊयात. बघा शिलाई टाकून झाल्यावर लगेच आपण दाब शिलाई देऊन घेऊयात. मैत्रिणींनो, तुम्हाला ही ब्लाऊज शिवायला शिकायचे असतील तर तुम्ही तुमचे ब्लाऊजचं माप कमेंटमध्ये कमेंट करून
टाका आणि त्या मापावर आपण व्हिडिओ तयार करूयात. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपण पेपर कटिंग शिकूयात आणि त्यानंतर डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची तेही आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचं परफेक्ट माप असं कमेंटमध्ये टाकायचं आहे. तर बघा, दाब शिलाई देऊन झाल्यावर आपल्याला आता हा कपडा पूर्ण दुमडून मधल्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आता ही जी पट्टी आहे तर ती मधल्या साईडने पूर्ण दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकसारखी शिलाई मार्जिन देऊन शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आता ही शिलाई जी आपण मारतो तर ती शिलाई खूप महत्वाची असते. तर त्यासाठी आपल्याला इथे शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखीच मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, इथे कट दिल्याने जो राऊंड आहे तो राऊंड अगदी व्यवस्थित येतो. तर त्यासाठी कट देणं खूप गरजेचं आहे. तर बघा, आपली फिनिशिंग सहित इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आपण इथे दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घेऊया. तर त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर ही अगदी सोप्या पद्धतीने आपण सांगणार आहोत. एकदाच व्हिडिओ बघितला तर तुम्ही परफेक्ट अशी फिटिंग करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आता इथे दोन्हीही बाजूने शिलाई टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला मागची आणि समोरची बाजू व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि सरळ बाजूने आपल्याला इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. समोरची आणि मागची बाजू व्यवस्थित करून घ्यायची आहे. कमी जास्त होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपण दोन्ही बाजूने शिलाई टाकून झालेली आहे. आता हा कपडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. आता आपण इथे 2 इंचाची शिलाई मार्जिन सोडलेली होती. तर त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 इंचावर अशी एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ही शिलाई आपल्याला दोन्ही बाजूने टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने 1 ते 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपण एक शिलाई टाकून घेतलेली आहे. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर फिटिंग केली तर अगदी परफेक्ट फिटिंग येते. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. दोन्ही बाजू कमी जास्त होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित करायच्या आहेत. आणि शिलाई टाकताना कपडा कुठेही दुमडणार नाही किंवा घडी पडणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज आणि मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप घेण्यासाठी आपण ह्या काच बटन पट्टीपासून दुसऱ्या काच बटन पट्टीपर्यंत असं ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने माप घेतलेला आहे आणि उरलेला जो कपडा आहे साधारण तो 3 इंचाचा कपडा असेल. तर आता आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. मापाचा ब्लाऊज उलटा करून आपण इथे मुंड्याचं माप घेतलेलं आहे. तर आता इथे माप घेऊन आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे. तर हे मुंड्याचं परफेक्ट असं माप आहे. मुंड्याच्या मापापासून खाली आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. साधारण 3 इंचाचं माप आहे. तर आपल्याला इथे
दीड इंचावर अशी दोन्ही बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर परफेक्ट फिटिंग येते. आता साइडने आपल्याला 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. आता एका बाजूची आपली परफेक्ट अशी फिटिंग तयार झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्याही बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, शोल्डर पासून खाली आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. अगोदरच्या ब्लाउजला जिथपर्यंत मार्किंग केलेली आहे तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्याही साइडने करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर आपण इथे खालच्या साइडने शिलाई टाकू, जेणेकरून शिलाई अगदी व्यवस्थित येईल यासाठी. तर खालच्या साइडने आपल्याला इथे 1.5 इंच असा अंदाजे मार्किंग करून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि वरचं माप आपण परफेक्ट काढलेलं आहे, तर तिथेच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपल्याला साइडने 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ही ब्लाउज कट करण्याची आणि शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, फायनली आपला फिनिशिंग सहित ब्लाउज तयार झालेला आहे. तर बघा, हा स्लीवलेस ब्लाउज आहे आणि डीप नेक आहे. तर ह्या ब्लाउज पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण सविस्तर पद्धतीने पाहिलेली आहे. तर मैत्रिणींनो, इथे आता आपण मागच्या साईडने एक टाचपिन लावून घेऊयात आणि फायनली ब्लाउजचा लुक बघूयात. तर बघा, फिनिशिंग सहित आपला ब्लाउजही तयार झालेला आहे. हा ब्लाउज कसा वाटला तो नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ.